नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेल्या एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला घराखाली दबल्याची माहिती आहे। महिलेचा शोध सुरू आहे, तर एक जण थोडक्यात बचावला आहे। दिलीप अग्रवाल वय 27 असे मृतकाचे नाव असून किरण अग्रवाल वय 50 या मलम्याखाली दबल्याची माहिती आहे, तर अनिल अग्रवाल वय 52 हे यातून थोडक्यात बचावले आहेत। सर, काय नाव तुमचं? मी श्रीकांत कांबळे, अप्पर तहसीलदार गोंदिया। काय सांगणार सर, आज मुसळधार पाऊस पडला आहे? काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील नगरपालिका आणि फुलचूर गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे। नाल्याच्या ठिकाणी असलेल्या अग्रवाल फॅमिलीचं जे घर आहे ते पूर्ण नाल्यामध्ये कोसळून पडलेलं आहे। त्या घरामध्ये काल रात्री 3 व्यक्ती होते, त्यापैकी कुटुंब प्रमुख हे अनिल अग्रवाल ते सुखरूपरित्या बाहेर पडलेले आहेत, मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे मलब्याखाली दबून होते। त्यापैकी दबून असलेल्या त्यांचा मुलगा जो आहे त्याला आपण बाहेर काढलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याला रवाना केलेला आहे। मात्र त्यांची पत्नी किरण अग्रवाल हे अद्यापही मलब्याखाली आहेत। त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी JCB त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत घटनास्थळी आहेत। त्याचबरोबर मी गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये जर घडली असेल तर तात्काळ प्रशासनात संपर्क साधावा। त्याचबरोबर विनाकारण कोणीही पावसाच्या पाण्यामध्ये फिरू नये हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद। दिलीप अग्रवाल यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। अरे एक काळ होता जेव्हा घरच्या बायांले पाण्यासाठी मैल मैल दूर जावं लागे। गावात विहिरी होत्या पण पाणी स्वच्छ नसल्यानं रोगराईचा भ्या होता ना। जल जीवन मिशनमुळं नळाचं पाणी घराघरात पोहोचायला लागलंय। अरे गावातल्या 4 बुक शिकलेल्या पोरी आता जल सुरक्षक बनून पाणी स्वच्छता बघताय, वेळच्या वेळी पाण्याची तपासणी करताय। आता पाण्यामुळे होणारी रोगराई बी थांबली आणि डॉक्टरवरचा खर्च बी वाचला। हर घर जल योजनेतून गंगा आली दारी, सुदृढ आरोग्य स्वच्छ पाणी नांदेल आता घरोघरी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी। माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।